आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाबाराव या 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 या. नमस्कार. नमस्कार. या 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 खोत साहेब या. काय सुनबाई कुठे आहेत आमच्या? ती आवडती. बर उद्या आरामात. तुम्ही कशाला उभे राहिलाय? तुमचंच घर आहे. असा मी खास तुम्हाला न्यायला आलोय. अहो काय लाजवता का खोत साहेब? अहो तुमचं बरं पक्ष सेवा आम्ही करायला पाहिजे तुमची. अहो मी काय असं मानत नाही बरं का. वर पक्ष मोठा वधू पक्ष लहान असं काही नसतं. उलट सून ही मुलीसारखी वाटते आम्हाला. म्हणून तर गाडी घेऊन न्यायला आलोय तुम्हाला. फार मोठ्या मनाचे माणसं आहात तुम्ही. आमची मिताली फार भाग्यवान आहे. छान सासर मिळाला तिला. वा छान. अशीच सुनबाई पाहिजे होती आम्हाला. वेद आणि मितालीचा जोडा शोभून दिसेल ना. हो हो अगदी खरं आहे. अरे काय झालं हिला? लाजली आहे थोडीशी. हा चल बाई पटपट आवरायला हवं. मी काय म्हणते विठा, ही सिमला चिरायला घ्यायच होता. नाही तर थांब, आपण फरसबीची भाजी करूया. किंवा बटाट्याची सुक्की भाजी पण करू शकतो. ती करूया का? अगं प्रमिले किती गोंधळ घालतेस. अहो तसं नाही, म्हणजे कुठली भाजी करूया? फरसबी करूया की सिमला करूया? शांत. आधी काय करायचं ते ठरवा. मी बोलले होते की नाही, मुकुंद नाईक आणि मितालीच्या आवडीचा स्वयंपाक करा. अहो सासूबाई, हे बाता श्रीखंड आणि पुरणपोळी सगळ्यांनाच आवडतं. छान, तसा बेत करा. करूया की, पण भाजी कुठली करायची? हे सिमला करूया. झालं. तुझी रेकॉर्ड पुन्हा तिथंच गरा 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 फिरायला लागली. नाही तर आपण असं करूया, मला असं वाटतं की तोंडाला कुलूप. विठा, आधी काय करायचं ते ठरवा. पुन्हा घोळ नको. सांगा की परत. तोंडाला कुलूप. तुझ्याशी इतकी वर्ष संसार करून तो बाबा चिडचिड्या झालाय. ऐका नीट. पुरणपोळीचा बेत करा. पुरणपोळी, कटाची आमटी, बटाट्याची सुकी भाजी. बटाटा आला तुझ्यामध्ये बटाटा. बटाट्याची सुकी भाजी, कढी, काकडीची कोशिंबीर आणि 2 चटण्या करा. एक लसणीची करा आणि एक मिरचीची करा. वरण भात झालं. हेच म्हणत होते मी. काय हेच म्हणत होते? मगापासून सिमला मिरची आणि फरसबी घेऊन झिम्मा खेळत होतीस ना. चला चला कामाला लागा. हा, आणि लक्षात ठेवा, पूर्णाची चव घ्यायला मला बोलवा. हो. हसतेस काय? काम कर. या बस. गुड आफ्टर. बसा. हो. चल. काय झालं रे? काय तुम्ही लोक ना ऐनवेळी अशी लाज आणता. नाही मालक, काय काय झालं समजा ना. गाडी तर 1 नंबर कंडिशन मध्ये आहे, पण काय झालं असेल देव जाणे. राहू दे आता. रिक्षा बघ, जातो आम्ही. उशीर झालाय आधीच. बर.
मुकुंदराव, माफ करा बरं का. काय आता बघा ना, ऐनवेळी असा घोटाळा झाला. नाही नाही, असू द्या, चालायचंच. ए रिक्षा ये. चला मिताली उतर. मामा, मीच गाडी बंद पाडली, पण त्यांना रिक्षाने जावं लागतंय हे फार वाईट झालं. कारण रिक्षा पलटी होऊन खूप मोठा अपघात होणार आहे आता. मालक, मालक, मालक. आहा. छान झाली आहे आरास. आपल्या शंकर काकांची कृपा, अजून काय. त्याला लग्न सोडून सगळं जमलंय. ही जबाबदारी मी दादावर सोपवली रे. काय काय रे देव, तू असं तोंड का पाडून बसलास? आणि काय रे, या वर्षी भजन कुणाचं असेल? काही ठरले बिरले का? काही ठरलं नसेल तर आपले शंकर बुवा आहेच ना. नको नको. ए मी गातो म्हणून भजन तरी होतं. तसं नाही रे, ते रानडे बुवा येणार आहेत ना, म्हणून नको म्हटलं ना. रानडे बुवा म्हणजे ते मोठे कीर्तनकार आपल्याकडे येणार आहेत. आता हो, त्यांनी सांगितलंय तर खरं, पण बघूया आता येत आहेत का. अरे वा. ए आजी, आपण प्रत्येक वर्षी फक्त बाप्पाची मूर्ती आणतो, पण मी ना काही अशा मूर्त्या बघितल्यात की म्हणजे शंकराच्या किंवा आई पार्वतीच्या मांडीवर बसलेला बाप्पा आहे. अहो काय सुंदर मूर्ती दिसते माहितीये. आपण यावर्षी तशीच मूर्ती आणूयात का? त्याचं काय आहे राजा, काही गोष्टी शास्त्राप्रमाणे कराव्या लागतात. शास्त्राप्रमाणे प्रत्येक पूजेला, विधीला, होम हवनाला काहीतरी शास्त्रार्थ आहे. श्री गणेशाच्याच मूर्तीची स्थापना करतो आपण, मग त्याचं पूजन करतो आणि मग विसर्जन पण करतो. शास्त्राप्रमाणे गणपतीची मूर्ती सोडून कुठल्याही देवतेचं विसर्जन करायचं नसतं. म्हणून श्री गणेश मूर्तीची स्थापना करावी लागते. कळलं? अरे हा धावतोय बघ कसा कुळ्यासारखा. हसताय काय तुम्ही? एखादा माणूस संकटात येतो त्याला मदत केली पाहिजे. सत्यवान काका, काका, सत्यवान काका.
मालक 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 काका काका काय झालं तुम्ही का धावत सुटलाय मालक रिक्षात आहे ती रिक्षा उलटी होणार आहे रे मालक कोण आहे इथे रिक्षा काका कोणीच नाहीये रिक्षा पण नाहीये कोणीच नाहीये इथे काय झालं तुम्हाला काका 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 सत्यवान काका सुन बाई अगं आटोपलं की नाही हेच काम म्हणजे हल्ले डुले अगं दगड बांधलेत का काय हाताला तुझ्या अगं किती उशीर ये लवकर आले आले किती उशीर काय बाई मी आता सासू होणार आहे तरी तुम्ही मलाच झापताय तू आणि सासू तू तर शेपटी इथं सासू मी आहे लक्षात ठेव आलेच वाटतं रिक्षाने कोण कडबडलंय नको तेव्हा नको ते लोक अगं बाई हे या नमस्कार स्वागत आहे तुमचं या मिताली छान दिसतेस लगेच नजर लावू नकोस नमस्कार करतो आई अहो तुम्ही कशाला पाया पडता तुम्ही तर व्याही आपली गाडी कुठे गेली तुम्ही रिक्षाने का आलात अगे काय सांगायचं आई निवळी गाडीनं धोका दिला म्हणून रिक्षा करावी लागली विठा काळजी करू नकोस येईल सत्यवान गाडी घेऊन या नाही साहेब या स्वागत आहे तुमचं या सत्यवान काका कोणी आहे का काका सत्यवान काका सत्यवान काका उठा काका प्लीज उठा प्लीज हेल्प लाया रिक्षा 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 प्लीज थांबा ना प्लीज 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 या ना जरा प्लीज काका हा तर सत्यवान आहे काय झालं ओ काही माहिती नाही अचानक बेशुद्ध झाले ते वाड्यावर घेऊन जायचंय त्यांना अगं ते काही म्हणून तुझा रागराग करतात तू जर यांना वाड्यावर घेऊन गेलीस ना तुला बिनकामाची बोलणी खावं लागेल अगं कशाला त्या भानगडीत पडतीयस कोणी काही बोललं तरी माझ्या अंगाला काही भोकं नाही पडत त्यांना चक्कर आली आहे काका उठा ना काका त्यांना काही कमी जास्त झालं तर संकटात पडलेल्या माणसाला मदत करणं हे मी माझं कर्तव्य समजते तो माझा कोणी किती अपमान करू द्या काका प्लीज उठा ना सत्यवान काका आपण यांना वाड्यावर घेऊन जाऊया त्यांना शुद्धच येत नाही
बघ कशी झाली आरास. अगं आमच्या घरातली पुरुष मंडळी हे सगळं अगदी लक्ष देऊन करतात. आणि वेद तर एकदम सगळ्यात पुढे असतो. मुकुंदराव चला आमचं घर फिरवून दाखवतो तुम्हाला. या बेटा चल आपण तयारी करू. छान झालं. पण काय ग आल्यापासून बघते तू अशी गप्प गप्प का. आजी तशी ती कमीच बोलते. हा पाय पड ना आजीच्या. आपण या सगळ्यातून बाहेर पडणार आहोत. रिलॅक्स. आशीर्वाद आहे. सुखी राहा. पण काय रे खाली वाकून नमस्कार करताना असं कुसूर पुसूर करायला लागतं. आजी तसं काही नाहीये. बर तुम्ही बोला बिंदास. शंकर चल आपण पडताळातली पूजेची भांडी आणि समया काढून ठेव. चल. हसतीस काय तो. तुला माहितीये ना मला नाही करायचंय लग्न. हो मला कळतंय मिताली तुला हे लग्न मान्य नाहीये. हे बघ मला सुद्धा आपल्यात मैत्रीच हवी आहे जी उत्तम आहे. आणि मला सुद्धा तो मेहुणी म्हणूनच हवी आहेस. फक्त आपण आत्ता जे सिच्युएशन मध्ये आहोत ना त्यातून जर बाहेर पडायचं असेल आपल्याला तर आपल्याला हे लग्न मान्य आहे पण आनंदी आहोत असं आपल्याला दाखवावं लागेल. ह्या सगळ्यांना गाफील ठेवावं लागेल आपल्याला. कसं ठेवू. कसं ठेवणार. मला तर इथे यायचं पण नव्हतं. बाबांनी आणलं जबरदस्ती. मिताली आपल्याला जे करायचं ना तेच करू आपण. फक्त त्यासाठी योग्य वेळ यायला हवी ना. आपण छान प्लॅनिंग करून या सगळ्यातून बाहेर पडू. डोंट वरी. काय वेद प्लॅनिंग चाललंय. म्हणजे लग्नानंतर कुठे जायचं वगैरे. गाई तू पण ना काही. चला गप्पाच मारत बसणार आहात की जेवायचं पण आहे. चला या. हा आओ चला वाढायला घेतोय. अरे वा प्रीती भोजनाची सगळी जय्यत तयारी झालेली दिसते. चला जेवण करून घेऊया. या मुकुंदराव या. विठा काकू. विठा काकू. नली हा तर नलीचा आवाज आहे. सत्यवान काकांना चक्कर आली. सावकाश. अगं ऐक ऐक. अगं शांत हो रडू नको. धावून थकल्यामुळे चक्कर आली. बाकी काही नाही. काका तुम्ही जरा प्लीज सपोर्ट करा ना त्याला. मी बघतो. आम्ही घेतो बाहेर त्याला. सावकाश. या दादा या जरा. सावकाश सावकाश. चलो बी ते कांदा घे. नीट घेऊन जा रे त्याला. हो बिन देऊ का ताई. थांबा मी देते पैसे. रिक्षा मी आणली आहे ना. पैसे पण मीच देणार. मला कोणाचे उपकार नकोय. पोतांचे तर मुळीच नकोय.
येते मी विठा काकू. अगं काय ए बेटा, ते आभार प्रदर्शन नंतर कर, आधी बाबाला बघ काय झालं ते. जा. विठा इकडे ये बाळा, तू सत्यवानला बघ, ये लवकर. ये, रडू नकोस. बरोबर, तुम्ही एवढा अप्रति भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला, पण अचानक हे सगळं घडलं. चांगल्या कामाची सुरुवात अपशकुनाने नको. आपण हे सगळं पुन्हा कधीतरी करूया. आता निघतो आम्ही. बघितलंच, पायगुण बघितला काहीचा. नेमकं घरात काहीतरी चांगलं सुरू असताना मांजर आडवी जावे तशी येते समोर. तू कशाला आलीस सत्यवानला घेऊन? इतर माणसं मेली होती काय? तिला कारणच हवं असतं इथं घुसायला. किती वेळा हकललं तरी कोडक्यासारखी परत परत येतेच. आज मिताली सोबत आहे तर वेदचा आवाज नाहीये. काय वाईट केलं रे तिने दादा? अरे पण शंकर, बरोबर घरात शुभ कार्य सुरू असताना, चांगलं काहीतरी सुरू असताना, घरात सगळे हसत खेळत असताना नेमकी कशी येते रे ही? ठरवून येत असणार तिचं अशुभ सावट घरावर पडावं म्हणून. बाबा अजिबात बोलू नकोस, माझा अंत बघू नकोस तू.